नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। पुणे शहरात ज्याप्रमाणे विषारी दारूमुळे काही जणांना जीव गमवावे लागले आहेत, त्याच्या नंतर कोल्हापुरात सुद्धा 35 वर्षापूर्वी असाच विषारी दारूच्या प्रकरणानं थैमान घातलेलं होतं। होल्टम नावानं ही दारू विकली जायची आणि त्या विषारी दारूमुळे कोल्हापुरातील काही जणांना प्राण गमवावे लागले होते। राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली होती। जी बॅटरी असते वाहनांसाठी किंवा त्या काळात जे रात्रीचा उजेड पाडण्यासाठी ज्या बॅटरी असायच्या त्याच्यामध्ये छोटे सेल असायचे, या बॅटरी आणि सेल मधील पावडरचा उपयोग करून ती दारू बनवलेली होती, असं नंतर तपासात त्यावेळी निष्पन्न झालेलं होतं। खरं तर ह्या सेल मधील पावडर कशासाठी वापरली जात होती त्याचं मात्र नंतर कुठेही स्पष्टपणे सांगितलं गेलं नाही। पण ती जी दारू बनवली जात होती ती इतकी विषारी बनली की त्यामुळं कोल्हापुरातील काही जणांचे प्राण गेले। त्यावेळी हे प्रकरण कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गाजलेलं होतं। आता ज्याप्रमाणे पोलिसांवर कारवाई होत आहे, पोलीस टीकेचे धनी ठरत आहेत, तोच प्रकार कोल्हापुरात 1990च्या सुमारास घडलेला होता। खरं तर बेकायदा दारू निर्मिती याच्यावर नियंत्रण कोणाचं, इथूनच खरा हा प्रश्न निर्माण होतो। कारण राज्य सीमा शुल्क जे खातं आहे त्या खात्यानं नियंत्रण ठेवायचं की पोलिसांनी नियंत्रण ठेवायचं, यातूनच त्यावेळी वाद निर्माण झाला होता। असं असलं तरी त्यावेळी पोलिसांवर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यावर सुद्धा कारवाई झालेली होती। राज्य उत्पादन शुल्क खात्याचं खरं काम दारू, बनावट दारू असो, इतर राज्यातून येणारी दारू असो, याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि रीतसर कायदेशीर जी दारू आहे ती रीतसर मार्गाने वितरित करणे, वितरित होते का याच्यावर लक्ष ठेवणे, यासाठी हे स्वतंत्र खातं आहे। जसं की रहदारीसाठी, रस्त्यावरील असो, महामार्गावरील रहदारी असो, ती नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही नियमावली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे, म्हणजेच आरटीओ। तरीही पोलिसांना ती जबाबदारी असते आणि तेव्हा सुद्धा एखादा अपघात घडला तर पोलीस टीकेचे धनी होतात। मग पोलीस टीकेचे धनी का होतात तर त्याला सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत। काही पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी किंवा दारूवर नियंत्रण ठेवण्याऐवजी जे हप्तेखोरीचं प्रमाण वाढवतात, हप्तेखोरीसाठी चटवतात आणि त्यातूनच पोलीस टीकेचे धनी होतात। कारण दारूवर जे नियंत्रण ठेवायचं आहे ते राज्य उत्पादन शुल्क खात्याने ठेवायचं आहे, तरी पोलिसांवर कारवाई होते आणि रस्त्यावर अपघात होतात तरी पोलीस टीकेचे धनी होतात, आरटीओ बाजूला राहतो। म्हणजे आपण जर याचा खोलवर विचार केला तर लक्षात येईल की त्या बाबींसाठी स्वतंत्र खाती असताना पोलीसच टीकेचा धनी, कारवाईचा धनी का होतो तर याच्या मागची कारण मीमांसा जर आपण पाहिली तर हप्तेखोरी। पोलिसांनी जर हप्ते खायचे बंद केले तर निश्चितच पोलिसांवर कारवाई होणार नाही। अशा घटना घडल्या तर पोलीस त्याला टीकेचे धनी होणार नाहीत। मग स्वतंत्र खाती असताना पोलिसांना हे अधिकार का दिले तर पोलिसांच्या किंवा मुंबई पोलीस कायदा असो त्यानुसार काही अधिकार हे पोलिसांना सुद्धा आहेत, म्हणून पोलिसांवर सुद्धा कारवाई होते जेव्हा दारूकांड घडते किंवा मोठे अपघात होतात तेव्हा। म्हणजे या दोन्ही बाबींसाठी पोलीस कारवाईसाठी पात्र राहतात का हा सुद्धा एक मुद्दा येतो। अर्थात त्याच्यावर सरकार विचार करेलच, पण आजचा मुद्दा म्हणजे पुण्यात जे दारूकांड झालं आणि त्याच्यात जे 25 जण जीवाला मुकले आणि त्यानंतर 23 जणांना सस्पेंड करण्यात आलं, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून ते अगदी बीट अंमलदारपर्यंत ही जी उतरंड आहे ते ज्यांना निलंबित केलं गेलं आहे, तसंच राज्य उत्पादन शुल्क खात्याने सुद्धा आपल्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे। पण पोलिसांवर होणारी कारवाई जेवढी गाजते, जेवढं त्याला प्रसिद्धी मिळते, तेवढी मात्र राज्य उत्पादन शुल्क असो अगर राज्य परिवहन खातं असो यांच्या बाबतीत मात्र तेवढी कठोर कारवाई किंवा त्याला प्रसिद्धी या दोन्ही बाबी दुर्लक्षित राहतात। अर्थात मी इथं पोलिसांचं समर्थन करतोय असं होत नाही, पण पोलिसांवर कारवाई होत असताना त्या बाबींसाठी जी खास यंत्रणा आहे त्यांच्यावर सुद्धा ठोस कारवाई झाली तरच या घटना कमी होतील किंवा बंद होतील। विषारी दारूच्या घटना खरोखरच बंद करायच्या असतील तर राज्य उत्पादन शुल्क खात्यावर सुद्धा तितकीच कडक कारवाई झाली पाहिजे। कारण हे खातं मग करतं काय असा प्रश्न निर्माण होतो। ह्या खात्याचं काम काय? राज्य उत्पादन शुल्क खातं हप्तेखोरीत नाही का तर नाही असं कोणी ठामपणे सांगू शकणार नाही। आहे तर त्याला ठोस पुरावे असणार नाहीत। जसं पोलिसांच्या हप्तेखोरीला, आरटीओच्या हप्तेखोरीला ठोस पुरावे नसतात, पण रस्त्यावर थांबताना वाहनं अडवून ते काय कारवाई करतात हे मात्र सर्वांच्याच नजरेस पडणारा विषय आहे। कारण पोलीस, आरटीओ हे रस्त्यावर थांबलेले असतात
वाहनं थांबवत असतात, वाहन चालकाशी त्यांचे वाद होतात. मग कधी कायदेशीर पैसे घेतले म्हणून, कधी बेकायदेशीर पैसे घेतले म्हणून ते वाद होत असतात. पण राज्य उत्पादन शुल्क खातं मात्र तुम्हाला रस्त्यावर कोणाला अडवताना, कारवाई करताना सहसा दिसणार नाही. कारण त्यांचं कामच गुप्तपणे आहे. त्यांनी बेकायदा दारू शोधायची आहे, ते रस्त्यावर थांबतात. फक्त गोव्याहून येणारी जी दारू आहे, म्हणजे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोवा अथवा कर्नाटकामधून जी बेकायदा दारू येते, बनावट दारू येते, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ही पथकं कधी कधी रस्त्यावर थांबलेली असतात. त्यांची गस्त सुरू असते. पण ज्या हातभट्ट्या आहेत, जी बेकायदा दारू बनवली जाते, त्या ठिकाणी मात्र हे जातात का? जात असतील, कारवाई करत असतील, कारवाई केलेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतील, पण तरी या हातभट्ट्या पुन्हा धगधगतात कशा, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच शासनानं सुद्धा या बाबतीत गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. विषारी दारू हा जो समाजात विष पेरणारा प्रकार आहे, तो खरोखर थांबण्याची गरज आहे. अन्यथा सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे जीव असेच जात राहतील आणि विषारी दारू बनवणाऱ्यांना मोकळं रान असंच राहील, अशीच भीती आज समाजातून व्यक्त होत आहे. कांतीलाल उमाप, विजय सूर्यवंशी हे जेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त होते, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य उत्पादन शुल्कचा एक वेगळा दबदबा होता. त्या काळात मोठ्या प्रमाणात कारवायासुद्धा होत होत्या आणि बनावट किंवा इतर दारूवर बऱ्यापैकी नियंत्रण होते. तीच परिस्थिती आज निर्माण व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. म्हणून त्या यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली तर निश्चितच याला आळा बसेल. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.